महाराष्ट्रामध्ये महायुतीला मोठ्या प्रमाणावर अपेक्षा होत्या, परंतु आत्ता ते निकाल जर पाहिले तर महायुतीला या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर फटका बसलेला दिसतो आहे। त्यातल्या त्यात भारतीय जनता पार्टीचे 23 खासदार मागच्या कालखंडामध्ये होते, आता ते 9 वर आले आहे। आणि यामध्ये राज्यामध्ये कमी मतदान झालं, आपलं कमी खासदार निवडून आल्याचा फटका हा केंद्रामध्ये नरेंद्र मोदींना पंतप्रधान होण्यासाठी अडथळा ठरू शकतो। या ठिकाणी जर आपण चित्र पाहिलं तर महाराष्ट्रामधलं जे राजकारण अलीकडच्या कालखंडामध्ये सुरू आहे ते राजकारण जनतेला मान्य नाही आहे। एक प्रकारे या ठिकाणी त्यांनी ते सगळं जे राजकारण आहे त्याचं जुगारलं आणि काहीतरी चांगलं व्हावं या अपेक्षेने त्यांनी इंडिया आघाडीला ठिकाणी मतदान केलेलं दिसतंय। आणि मी रावेर लोकसभा क्षेत्राच्या संदर्भामध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करण्याची इच्छा व्यक्त केल्यानंतर या जळगाव जिल्ह्यामध्ये एक प्रकारे आमच्या कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य आलं। जे आधीचं भाजपचं होतं बळ, त्यामध्ये अधिक आमच्याही कार्यकर्त्यांचं बळ त्याला जोडलं गेलं आणि या दोन्ही भाजपच्या जागा ज्या आहेत त्या चांगल्या मताधिक्याने निवडून आल्या। आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये गेल्या काही टर्मपासून आम्हाला ज्या 6 जागा मिळायच्या त्यापैकी 5 जागांवर आम्हाला सातत्यानं विजय मिळत आलेला होता। म्हणजे नगरची जागा असेल, दिंडोरीची जागा असेल, धुळे, जळगाव आणि रावेर ह्या कायम राहायच्या। मागच्या वेळेस तर सर्व जागा आमच्या होत्या। 6च्या 6 जागांवर आमचा विजय प्राप्त झाला होता। आणि अगदी फार पूर्वीपासून म्हणजे 25-30 वर्षापासून या ठिकाणी 6 पैकी 5 जागांवर विजय नेहमीच मिळत गेला। ही पहिली वेळ अशी आहे की यावेळेस फक्त जळगाव जिल्ह्याने भाजपची लाज राखली असं म्हणायला पाहिजे। या 2 जागा निवडून आल्या आणि या ठिकाणी आमचे संकटमोचक गिरीश भाऊ असतील का अन्य असतील यांचे परिश्रम जरा कमी पडले। पंकजाताईंचा पराभव हा धक्कादायक आहे। पंकजाताई इतक्या कमी मताधिक्यानं पराजित होतील असं कधी वाटलं नव्हतं। त्या चांगल्या मताधिक्यानं विजयी होतील असं आम्हाला वाटत असताना सर्वांसाठी आम्हाला ही बातमी म्हणजे एक धक्का देणारी आहे। भारतीय जनता पार्टीच्या खासदारांमध्ये जर मतदारांचं मताधिक्य पाहिलं तर पियुष गोयल 1 नंबरवर आहे आणि दुसऱ्या नंबरवर रक्षाताई आहे। रक्षाताईंना जवळपास 2,72,000 मतांचा लीड या मतदारसंघामध्ये मिळालेला आहे। आणि यामध्ये महाराष्ट्रामधल्या खासदारांमध्ये जे अगदी ग्रामपंचायतच्या निवडणुकींसाठी चुरस दिसली, कोणी 1 मतानं निवडून आलं आहे, कोणी 4,000 मतांनी निवडून आलं आहे। ह्या चुरशीकडे बघत असताना रक्षाताईंचं 2,72,000चं मताधिक्य हे अधिक उठून दिसणारं आहे। आणि विजयाचं श्रेय तर खरं कार्यकर्त्यांचं असतं, मतदारांचं असतं। त्यांची मेहनत असते, मतदारांनी केलेलं मतदान असतं आणि पक्षाच्या माध्यमातून गेलेलं तिकीट असतं। याचं श्रेय खरं त्यांनाच असतं। आपण एक त्याला निमित्त असतो। एवढं निश्चित आहे की माझ्या पक्षप्रवेशाच्या बातमीमुळे आमच्या बहुतांश जुन्या कार्यकर्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर उत्साह लागला आणि ते कामाला लागले। आणि या मतदारसंघामध्ये जळगाव आणि रावेर या दोन्ही जागा चांगल्या निवडून आणण्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी खूप मेहनत घेतली आणि या दोन्ही जागा निवडून आल्या। संदर्भामध्ये खरोखरच आता पक्षाच्या माध्यमातून ज्या कारणं शोधण्याची आवश्यकता आहे की ज्यांच्यावर ह्या जबाबदाऱ्या सोपवल्या त्या जबाबदाऱ्या नीट पार पाडल्या की नाही पाडल्या, अपयशाचे कारणं काय आहेत। आतापर्यंत यश येत गेलं हे 25-30 वर्षापासून येत गेलेलं यश आहे। ते 30 वर्षापासून गेलेल्या यशाला आता तडा का गेला, पूर्वीची संघटनात्मक स्थिती काय होती, आताची संघटनात्मक स्थिती काय झाली, अशा अनेक विषय आहे। पक्षाचा तो अंतर्गत विषय आहे, त्यावर मी अधिक भाष्य करू इच्छित नाही। पक्षप्रवेशाची आता काही मला घाई नाही आहे। तो दोस्तों, ये न्यूज़ चैनल हर वक्त आपकी आवाज़ को अपनी आवाज़ बनाएगा और हर खबर को सच के साथ आपके पास पहुंचाता रहेगा। हर खबर आपके पास पहुंच सके इसलिए इस चैनल को सब्सक्राइब, लाइक और शेयर ज़रूर कीजिए। फिर मुलाकात होगी सच के साथ आपके पास नई खबर के साथ।